तर बाबांनो फायनली मुरबीतनं श्रीनगरचा माल भरून निघलो आणि भारत मला हायवेच्या मागे आलो बघा. पहिला किराणा सामान घेऊया म्हटलं, कारण रस्त्यात सगळ्या 20,000 गाड्या अडकून बसल्यामुळं आम्हाला जायला वेळ लागणार होता. म्हणून काय किराणा दुकानात आलो बघा. 5 किलो तेलाचा कॅन, तांदूळ, आट्याचं पोतं, जिरं, मसाले, तूप बीप सगळं जेवढं लागतात की नाही सगळं सामान घेतलं. कारण रस्त्यात 20-25 दिवस गाड्या अडकणार म्हटलं, खायला काय मिळणार नाही, त्यामुळे इथनं तयारीनं जाऊया म्हटलं. मग काय भारत मला हवेला लागलो बघा. जेवण बिवण बनवायचं नियोजन लावलं मस्तपैकी, सगळेजण जेवलो बघा. रस्त्यात गाड्या अडवायला जसं काय यांच्या बाचा रोड असल्याने रस्त्यात गाड्या अडवायला मग काय तिथनं निघलो बघा. जोधपूरच्या पास करून आल्यानंतर ना पुढं आंघोळीची 3 सगळी सोय केलेली आहे भारत मला हवेला. राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सगळी सोय केलेली आहे. हौद पण बांधलेला आंघोळीसाठी. मग काय आमुष असल्यामुळे गाडीवरती पाणी मारलं. आम्ही पण सगळ्यांनी आंघोळ बिंघोळ करून घेतलो. आंघोळ तीन करून झाल्यानंतर चहा 3 प्याला आलो मस्तपैकी. हे माउंटेन डू घेतला बघा ताईब्यानं. डर की माकी चूट. राजस्थानमध्ये म्हटल्यावर गरमी असणार जो, म्हणून माउंटेन डू पिलो बघा मस्तपैकी थंड. ए ए ए ए उठ 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 रांड्याच्या उठ उठ उठला उड्या उठ. रांड्याच्या झोपाला आला इथं सगळेजण इथं जेवण करत बसले तर ह्यो रांड्याच्या झोपा लागलाय. इथं आम्ही बायका आणि वांगी बिंगी सोलून सगळं कापून बिपून बसलो ह्यो झोपा लागला इथं. मग काय सगळेजण जेवणाचं मस्तपैकी नियोजन लावलं बघा. फायनली आम्ही जेवण 1 नंबर केलं. रस्त्यातच सगळे जेवण बनवायचं चालू होतं. सगळेजण मस्तपैकी जेवलं बघा टापरून. आता रातभर प्रवास करत होता. सकाळी पोहोचलो बघा इंडियाच्या मागे पंजाबमध्ये. तिथं आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला. पंक्चरवाल्यांची अशी सोय आहे की नाही, तर टायर पंक्चर झाला जागेवर गाडी, त्या जागेवर टायर काढून जाते पंक्चर. तर कसा वाटला भावांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट